क्रीडा संस्कृती संवर्धन उपक्रम, स्पोर्ट्स कल्चर डेव्हलपमेंट प्रोग्राम. प्रत्येक खेळातील खेळाडू आणि खेळ मित्र यांच्या संख्येत भरपूर वाढ केली पाहिजे, म्हणजे आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्कृष्ट खेळाडू सापडतील. हे आपलं मिशन आहे. ते कसं साध्य करता येईल त्यावर आपण इथे चर्चा करूया. हा उपक्रम आम्हाला का करावासा वाटतो त्याबद्दल थोडंसं. आज भारतात खेळ विकसित करण्यासाठी सर्व पातळीवर बरेच प्रयत्न होत आहेत. सरकार, असोसिएशन, खाजगी संस्था, काही व्यक्ती, पण तरीसुद्धा आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर अपेक्षेप्रमाणे वर्चस्व प्रस्थापित करता आलेले नाही. या कटू सत्याची आपणा सर्वांना बऱ्यापैकी कल्पना आहे. त्यासाठी बरीच योग्य कारणे असतील, पण त्यापैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे खेळाबद्दल, जागतिक स्पर्धेबद्दल असलेला सर्वसामान्य जनतेचा लोकमानस, खेळाकडे बघण्याची वृत्ती, म्हणजेच आम्हाला वाटतं की क्रीडा संस्कृतीचा अभाव. म्हणूनच आम्ही क्रीडा संस्कृती संवर्धन उपक्रम हाती घेतला आहे, की जेणेकरून गाव पातळीवर प्रत्येक खेळ हा सर्वार्थाने विकसित होऊ शकेल. तसेच खेळ मित्र देखील उभे राहतील, की जे खेळाला पोषक असे वातावरण निर्माण करतील. त्यासाठी प्रत्येक खेळातील खेळाडू आणि खेळ मित्र यांच्या संख्येत गाव पातळीवर वाढ होण्याच्या दृष्टीने सातत्याने चर्चा करून विविध मार्ग शोधणे आवश्यक आहे, की जेणेकरून घरोघरी क्रीडा संस्कृती निर्माण होईल. खेळाच्या विकासासाठी असे बरेच प्रश्न, अडचणी आणि उपाय आहेत, आणि या सर्व विषयांवर सर्वांगीण चर्चा आपण सर्व मिळून टाउनसोलच्या प्लॅटफॉर्मवर करू शकतो. हा उपक्रम खालील 5 टप्प्यात करावा असे आम्हाला वाटते, पण आपणास जर काही सूचना, बदल करावे असे वाटत असेल तर आपण त्याचा नक्कीच विचार करूया. या उपक्रमाचे 5 टप्पे खालीलप्रमाणे. या प्रत्येक टप्प्याबद्दलची सविस्तर माहिती पुढील स्लाइडमध्ये आहे. टप्पा 1 म्हणजेच स्टेप 1, गावातील तरुणांना सर्व खेळांची आणि खेळाच्या वैयक्तिक फायद्याची जाणीव करून देणे. ती कशी? तर प्रत्येक खेळातील मान्यवर आणि तरुण मुलं-मुली यांच्यामध्ये संवादात्मक चर्चा घडवून आणली पाहिजे. तशी प्रत्येक खेळाची सविस्तर माहिती townsol.org ह्या वेबसाईटवर दिलेली आहेच. तर तिथे प्रत्येक खेळातील विविध पातळीवर यशस्वी झालेले खेळाडू, तज्ज्ञ, प्रशिक्षक, संचालक असे मान्यवर आणि पुढच्या पिढीतील तरुण मुलं-मुली ह्यांच्यामध्ये ह्या वेबसाईटवर संवादात्मक चर्चा घडवून आणूया. आपले उद्दिष्ट साध्य करण्याकरता असलेले सगळे प्रश्न, तसेच अस्तित्वात असलेल्या सगळ्या संधी यावर आपण सविस्तर चर्चा करूया. थोडक्यात इथे प्रत्येकाला आपले मत, सूचना, शंका, प्रश्न एका किंवा सर्व खेळांबद्दल मांडता येतील. टप्पा 2, खेळाची निवड करण्यास तरुणांना मार्गदर्शन करणे. फोरममध्ये सगळी माहिती वाचून सुद्धा जर तरुणांना अजूनही काही प्रश्न असतील तर त्यांची तज्ज्ञांबरोबर प्रत्यक्ष मुलाखत घडवून आणणे. जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी एखाद्या शाळा किंवा कॉलेजमध्ये सर्व खेळातील तज्ज्ञ आणि खेळाडू यांचा पूर्ण दिवसाचा मुलाखतीचा समारंभ आयोजित करणे, की जिथे खेळाडू आणि पालक यांना सर्व खेळांची माहिती आणि प्रश्नांची उत्तरे प्रत्यक्ष तज्ञाकडून मिळेल. म्हणजेच या मुलाखतीनंतर तरुणांना अखेर आपला आवडीचा खेळ निवडणे नक्कीच शक्य होईल. टप्पा 3, तालुका पातळीवर प्रत्येक खेळासाठी कायमस्वरूपी माहिती केंद्र प्रस्थापित करणे. याचा अर्थ असा की तालुकावर प्रत्येक खेळाची तज्ज्ञ शाळा किंवा तज्ञ कॉलेजची स्थापना करणे. म्हणजेच तालुक्यामध्ये एक शाळा आणि एक कॉलेज कोणत्या तरी 2 किंवा 3 खेळांसाठी स्पोर्ट्स हब म्हणून तयार करायचे, की त्यामुळे काय होईल की त्या शाळा आणि कॉलेजमध्ये त्या खेळांवर संपूर्ण लक्ष केंद्रित करून त्या खेळासाठी लागणारी सर्व साधने आणि सुविधा निर्माण करता येतील. तसेच त्या खेळाबद्दलची सगळी माहिती इथे उपलब्ध करता येईल. म्हणजेच तालुक्यामधील सगळ्या शाळा आणि सगळे कॉलेजेस यांनी सगळेच खेळ घेण्यापेक्षा मोजकेच खेळ घेतले तर सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट इन्स्टिट्यूट्स आपल्याला उभ्या करता येतील. टप्पा 4, सध्या अस्तित्वात असलेली व्यवस्था आणि आवश्यक व्यवस्था यातील तफावत दूर करणे. याचा अर्थ असा की नवीन आलेल्या खेळाडूंसाठी पुरेशी व्यवस्था असल्याची खात्री करणे. वरील 3 टप्प्यांचा परिणाम म्हणून नवीन तयार झालेले खेळाडूंच्या संख्या आणि त्या खेळासाठी उपलब्ध असलेली व्यवस्था यामधील तफावत कशी कमी करता येईल त्यावर सविस्तर चर्चा आणि पूर्ततेची योजना आखणे आणि त्याची अंमलबजावणी करणे. एक उदाहरण घेऊया. आपल्या या उपक्रमामुळे जर कराटेमध्ये इंटरेस्ट असलेले 455 अधिक मुले-मुली तयार झाले तर एवढ्या तरुणांना शिकवण्याकरता पुरेसे कोच किंवा अकॅडमी नसतील तर मग काय करायचे? म्हणजेच जिल्ह्यातील सर्वांनी एकत्र येऊन यावर चर्चा करून योग्य पर्याय उभे करणे फार आवश्यक आहे. टप्पा 5, गाव पातळीवर सर्व खेळ खेळण्याची सुविधा. खेळाडूंना सर्व प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास प्रवृत्त करणे आणि त्यांची स्पर्धेसाठी तयारी करणे आणि त्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करणे. या सगळ्या टप्प्यातून जात असताना खेळाडूंचे कौतुक आणि प्रशंसा करणारे जनमानस आणि संस्कृती तयार करण्याचे प्रयत्न सतत करत राहूया.
खेळ मित्रांची संख्या वाढवण्याबद्दल सातत्याने प्रयत्न करीत राहूया. या उपक्रमाची माहिती आपण जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण मुला-मुलींपर्यंत पोहोचवावी, की जेणेकरून आपले उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये प्रत्येकाला सहभागाची संधी मिळेल. आपण बोला, विचारा, सांगा. क्रीडा क्षेत्रातले सगळे मान्यवर, तज्ज्ञ, विचारवंत, सरकार आपले म्हणणे ऐकत आहेत. council.org वरील चर्चेत सहभागी व्हा. तुमचे म्हणणे मांडा.